त्या मोसंबीच्या शेतामध्ये पण ते मेलेलं झाड काय झालं, पूर्ण जिवंत झालं. पूर्ण जिवंत झालं. म्हणजे तुम्ही त्याला मृत्यू देताय म्हणून ते मरतंय. त्याला मारायचं नाहीये, तुम्ही मारताय. माझ्या एका मित्रांनी केमिकलचे किती खत टाकलं, 7 किलो. मग मला सांगा, एवढलं खत टाकल्यावर त्याच्या पुढच्या पिढीने काय फक्त वाळवंटच हातामध्ये देऊन जाणार आहे तो. ठीक आहे, त्याने पैसे कमवेल, तो हे झाड देत आहे याची एक प्रवृत्ती, ते शेवटच्या क्षणापर्यंत फळ देतं. मरताना तर एवढं देऊन जातं का काही मापच नाही. म्हणजे काय करते ते, त्याच्यात ती सगळी शक्ती देऊन टाकतं. मग त्याचा तुम्ही सर्वजण गैरफायदा घेताय. आज जर बघितलं परिसरामध्ये, तुम्ही म्हणता 25 एकर तुमची जमीन आहे आणि तरी पण तुमची अवस्था अशी आहे का तुम्ही मोटरसायकलच फिरताय. खरं आहे का खोटं आहे? नाही, बरोबर आहे. मी अजून विचारलं पण नाही, तरी पण मी गॅरंटेड सांगतो की ज्याच्याकडे फक्त शेती आहे असा माणूस तुमच्याकडे कारवाला किती असेल? नाही. जर एका वेळेस माल लागला 100% फुल माल लागला तर किती माल लागतो एका झाडावर? 40 टन. म्हणजे एका झाडावर किती? 100 किलो. 40 टन माल. आणि आज रेट काय त्याचे? 25-30. बरं, 25-30 धरला. 30 झाडांचे किती? 12 लाख रुपये झाले. मला सांगा, एकाच बहार धरला तरी 12 लाख रुपये वर्षाला हे बाग तुम्हाला देऊ शकते. मग विचार करा, 12 लाख रुपये अशी किती झाडं आहे तुमच्याकडे? सगळे 1800 झाड आहे सगळे. 25 एकर मध्ये तुमच्या बागा किती होत्या? 5-7 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी 20 एकरात बागा होत्या आणि 5 एकरच बाकीचं होतं. हो. आज किती एकर? 50% आहे जवळपास. समजा 50%, 10-12 एकर राहिले. बरोबर आहे. मग मला सांगायचं काय, जर तुमचे आज 400 झाडं तुम्हाला जर 12 लाख रुपये देत आहे, म्हणजे एक झाड 3000 रुपये देतं, तर तुमचे 2000 झाडं तुम्हाला किती लाख रुपये देणार? 60 लाख रुपये वर्षाला. तो 60 लाख रुपये तुम्हाला मिळू शकले असते, परंतु आज तुम्हाला ते उत्पन्न तुमचं 10 लाखावर पण नाही आहे. तुम्ही त्या झाडाची प्रकृती कधी ओळखूनच घेतली नाही. झाडाची प्रकृती आहे निसर्गाबरोबर जगणे, तुम्ही त्याला केमिकल बरोबर जगण्याची सवय लावली. म्हणजे तुम्ही कधी विचारच केला नाही की याच्यापेक्षाही वेगळं काहीतरी तंत्रज्ञान असू शकतं. आज तुम्ही ते एक पाऊल उचललं तर तुम्हाला लगेच चमत्कार दिसायला लागले.